चीन ऐतिहासिक पाऊलखुणा व पर्यटन स्थळ दर्शन याच्या पहिल्या भागात रसिकांचे मनपूर्वक स्वागत. चीनमधील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देताना चीनचा इतिहास, संस्कृती, परंपरा, व्यापार, धर्म आणि युद्धे या सर्वांचा काही प्रमाणात मागोवा घेतल्यास आपणास ते ठिकाण पाहणे, जाणणे आणि काही प्रमाणात जनसंपर्क साधणे सोपे जाते. या सर्व गोष्टी एकमेकात अतिशय गुंतलेल्या आहेत. त्या अनुषंगाने चीनच्या संदर्भातील काही माहिती घेऊन त्याबरोबर आपण स्थळ दर्शनाचा आनंद घेऊया. नमस्कार मित्र हो. भारताप्रमाणे हजारो वर्षांचा सांस्कृतिक इतिहास असलेल्या चीनला जाण्याची पर्यटक म्हणून मला संधी मिळाली. शांघाय, शियान व बीजिंग या ठिकाणांना मी भेटी दिल्या. त्याचे सादरीकरण मी दृकश्राव्य माध्यमातून या भागामध्ये करीत आहे. या सर्व ठिकाणांना मोठा सांस्कृतिक, राजकीय व ऐतिहासिक वारसा आहे. भारत चीन संबंध हे अतिशय प्राचीन काळापासूनचे आहेत. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते 7व्या शतकापर्यंत भारतातून चीनमध्ये बौद्ध धर्माचा मोठा प्रसार झाला आहे. चीनमधून शिक्षणासाठी अनेक भिक्खू भारतात येत असत. तक्षशिला आणि नालंदा या विद्यापीठामध्ये त्यांचे शिक्षण होत असे. इसवी सन 399 ते 414 म्हणजे 5व्या शतकामध्ये चीनी प्रवासी फाहिहान या ठिकाणी येऊन गेला व इसवी सन 629 ते 645 म्हणजे 7व्या शतकामध्ये ह्युएन संघ भारतामध्ये येऊन गेला. त्यांच्या रोजनिशीतील टिपणांमधून दोन्ही देशातील स्थिती व समृद्धी याची आपल्याला कल्पना येते. भारताने चीनला बुद्ध धर्म, बुद्धांचे अवशेष व बुद्धिबळ दिले. चीनने भारताला व जगाला कागद, लेखनकला, चलनांचा उपयोग, मोजमाप करण्याच्या पद्धती, बंदुकीची दारू, रेशीम, चहा, मोती, पोर्सिलिनची भांडी इत्यादी अनेक गोष्टी दिल्या. जगाला ज्ञात होण्यापूर्वी या सर्व गोष्टींचे शोध चीनमध्ये खूप दशके आधी लागलेले होते आणि त्याचा वापर होत होता. चीनमधील नैसर्गिक समृद्धीचा विचार करता जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर हे नेपाळ व तिबेट चीनच्या सरहद्दीवर असून त्याची उंची सुमारे 8,850 मीटर किंवा सुमारे 29,000 फूट आहे. तर समुद्र सपाटीखाली 154 मीटर असलेले सुरपान खोरे चीनमधील शिनजियांग प्रांतामध्ये आहे. जगातील सर्वात उंच पठार हे तिबेट चीनमध्ये आहे. मानवनिर्मित गोष्टींचा विचार करता जगातल्या 7 आश्चर्यांपैकी असलेली दूरवर पसरलेली भिंत ही चीनमध्ये असून शांघाय हे जगातील सर्वात मोठे बंदर आहे. येथे सर्वात जास्त कंटेनर चढविले व उतरविले जातात. जगातील सर्वात मोठे 3 गॉर्जेस धरण हे यांगत्सी कियांग या नदीवरती आहे. चीन भारतापेक्षा तिप्पट मोठा आहे, मात्र त्यातील उत्तर पश्चिमेकडील 30% भाग हा गोबी व अन्य वाळवंटांनी व्यापलेला आहे. हे वाळवंट चीन आणि मंगोलिया यामध्ये पसरलेले आहे. अतिउष्ण व अतिथंड तापमान, हिमालयाने ढग अडविल्याने पावसाचा अभाव, प्रचंड वृक्षतोड, चराऊ कुरणांमधील चारा जनावरांनी खाऊन संपवल्यामुळे वाळवंटाचे क्षेत्र वाढत चालले असून दोन्ही देशांसमोर हे मोठे आव्हान आहे. चीनने 66 अब्ज झाडे लावून गवताची लागवड केलेली आहे व एक प्रकारे हिरवी भिंत निर्माण केली आहे. मर्यादित चराऊराने व सोलरच्या वापराने सावली निर्माण केलेली असून वाळवंटाची वाढ थोपवणे सुरू केलेले आहे. तसेच चीनमधील 33% भूभागामध्ये पर्वतरांगा आहेत. वाळवंट आणि या ठिकाणी
लोकवस्ती अतिशय तुरळक आहे. यांगत्सी किआंग ही चीन व आशियातील सर्वात मोठी नदी असून तिची लांबी सुमारे 6,300 किलोमीटर आहे. या नदीतून मोठी वाहतूक होते व लगतच्या संपन्न भागामुळे अर्थव्यवस्थेत सुद्धा या नदीचे मोठे महत्त्व आहे. या नदीच्या खोऱ्यात दाट लोकवस्ती आहे. ही नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते तिच्या मुखाजवळ जगातील मोठे शांघाय बंदर आहे. चीनच्या पूर्व व दक्षिणेला बोहाय हा पीत चिनी समुद्र असून चीनला सुमारे 14,500 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. हा भारताच्या सुमारे दुप्पट आहे. चिनी समुद्रातील चीनच्या बेटांचा परिघ व समुद्र किनारा यांचा समावेश केला तर चीनला 32,000 किलोमीटरचा प्रचंड समुद्र किनारा लाभलेला आहे. भारतातील संस्कृती ही सिंधू नदीकाठी उदयाला आली तर चीनमधील संस्कृती ही होयांग हो या नदीकाठी उदयाला आली. या नदीला चीनच्या काही भागामध्ये चांगजियांग तर ती मंगोलियातून ज्या भागातून वाहते त्या भागात तिला हानानगोल म्हणजे राणी नदी असे म्हणतात. होयांग हो नदीकाठी चीनची प्रथम संस्कृती उदयाला आली म्हणून तिला मातृनदी किंवा चीनची जननी असे म्हणतात. या नदीकाठी 8,000 वर्षापूर्वीची मातीची भांडी सापडली आहेत. या नदीतून लोएस हा पिवळा गाळ किंवा रेती वाहते म्हणून हिला पीत नदी असेही म्हणतात. ही नदी मंगोलियामधून चीनची भिंत ओलांडून वाहते. या नदीला मोठे पूर येतात व तिने 18 पेक्षा जास्त वेळेला आपले पात्र बदलले आहे. त्यामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी होते. त्यामुळे होयांग हो या नदीला चीनचे अश्रू असेही म्हणतात. चीन हा आशिया खंडातील पूर्वेकडचा मोठा देश असून भारताच्या उत्तरेला आहे. चीनला लागून भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार, लाओस, व्हिएतनाम, मंगोलिया, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान हे देश येतात. चीनमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कापड, खेळणी, सुट्टे भाग याचे प्रचंड उत्पादन होते. येथे गुगल आणि फेसबुकचा मर्यादित वापरच करता येतो. चीनची प्रमाण वेळ सर्वत्र एक असून भारताच्या पुढे ती सुमारे 2.5 तास आहे. चीनमध्ये भाषा व लिपी चीनी अर्थात मॅन्ड्रीन असूनही त्यांनी मोठी औद्योगिक झेप घेतलेली आहे. अर्थात इंग्रजी वाचून त्यांचे काहीही अडले नाही. सामान्य लोकांनाही इंग्रजीचे फार ज्ञान नसल्याने जनसंपर्क कमीच राहिला. पर्यटन संस्थेने ठरविलेल्या ठिकाणीच भेटी देता आल्या. हे सादरीकरण, पुस्तके, माध्यमे, मिळालेली माहिती, मार्गदर्शक फलक व सहलीतील मार्गदर्शकाने दिलेली सीमित माहिती यावर आधारित आहे. चीनी भाषेतील उच्चार हे आपल्या देवनागरीच्या पलीकडचे आहेत. या सर्व मर्यादांमुळे हे सादरीकरण एकांगी ठरण्याची भीती असून नाण्याची दुसरी बाजू पाहणे महत्त्वाचे आहे. चीनमधील चलन युआन असून सध्या भारताचे सुमारे 15 रुपये म्हणजे 1 युआन असे प्रमाण आहे. येथे कम्युनिस्ट हा एकच राजकीय पक्ष असून 85% लोक हे निधर्मी आहेत. अन्य लोक बौद्ध धर्म व कन्फ्युशियस किंवा ताओवाद विचारधारा मानणारे आहेत. येथे मोर्चे, संप, चळवळी यांना आणि व्यक्तिपूजेलाही बंदी आहे. भारत व चीनची लोकसंख्या जगात प्रथम क्रमांकावर असून साधारणपणे समान आहेत. 1947 साली 14 ऑगस्टच्या मध्यरात्री भारत स्वतंत्र झाला तेव्हा नेहरूंनी जग झोपलेले असताना भारत जागा होत आहे असे विधान केले. तर 1 ऑक्टोबर 1949 साली कम्युनिस्ट चीन स्वतंत्र झाला तेव्हा माओ झेडॉंगने चीन आज उठून उभा राहिला आहे असे विधान केले.
1950 साली भारताने चीनला मान्यता दिली. 1954 साली चीनबरोबर पंचशील करार झाला. 1962 मध्ये चीनने सीमावादातून भारतावर युद्ध लादले व भारताचा बराच भूभाग चीनने बळकावला आणि शत्रुत्वाचे संबंध सुरू झाले. हिंदी चीनी भाई भाई ते फेकू न देऊ पिशाच पिवळे यापर्यंत असलेले संबंध आता शत्रू नाही व मित्र नाही यापर्यंत पोचलेले आहेत. चीनी राज्यकर्त्यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर तिबेट चीनमधील कैलास मानसरोवर यात्रेला परवानगी दिली होती. आता चीनमध्ये जगातील सर्वच पर्यटकांचे स्वागत होत आहे. चीन हा जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. बीजिंग ही सुमारे 500 वर्षापासूनची चीनची राजधानी असून अत्याधुनिक पायाभूत सुविधा सोयी असलेले राजकीय असे हे महत्त्वाचे शहर आहे. शांघाय हे मोठे औद्योगिक शहर असून ती चीनची आर्थिक राजधानीही आहे. शियान हे बीजिंगपूर्वी सुमारे 2000 वर्षे राजधानीचे बिरुद असलेले प्राचीन सांस्कृतिक शहर आहे. चीनमधील प्राचीन व मानवनिर्मित असलेली सुमारे 6000 किलोमीटर लांबीची ड्रॅगन वॉल व त्यानंतर उत्खननात सापडलेले टेराकोटा सैन्य आणि बहुचर्चित तिआनमेन चौक या ठिकाणांना भेट देण्याची वेळ आता आलेली होती. या भेटीत तेथील ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा आणि आधुनिकता पाहता आणि अभ्यासता येणार होती. चीनच्या इतिहासाचा विचार करता इसवी सन पूर्व 2000 मध्ये शिया हा पहिला राजवंश तेथे राज्य करीत होता. त्यानंतर शांग राजवंश आला. त्यामध्ये त्यांनी लेखन कलेचा शोध लावला व लेखनाला सुरुवात झाली. त्यानंतर आलेल्या झोहू या राजवंशामध्ये तत्वज्ञानाला खूप महत्त्व होते. इसवी सन पूर्व 500 ते 300 या काळामध्ये कन्फ्युशियस व ताओवाद या दोन्ही गोष्टींना समाजामध्ये मोठे महत्त्व आलेले होते. कन्फ्युशियस आणि ताओ यांचा वेगळा धर्म नाही. कन्फ्युशियस हा प्राचीन चीनी तत्ववेत्ता होय. त्याने सामाजिक शिस्तीबद्दल आणि नैतिकता, शिस्त, सामाजिक संबंध, मानवता, दया याबद्दलचे नियम, पालकांप्रती भक्ती, न्यायकृती आणि आदर्श व्यक्ती यासंबंधी मोठे भाष्य केलेले आहे. जगामध्ये विशेषतः चीन, जपान, कोरिया या ठिकाणी या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव दिसतो. माओच्या काळामध्ये कन्फ्युशियस तत्वज्ञानाला बराच विरोध झालेला होता. मात्र आता राज्यकर्त्यांनी या गोष्टीला मान्यता दिलेली आहे व तिआनमेन चौकात पुतळा सुद्धा उभा केला होता. पण काय कारण हे कळले नाही. आता तो सुमारे 50 फुटी पुतळा या ठिकाणाहून हलवलेला आहे. ताओवाद हा नैसर्गिक नियम याच्यावरती बोलतो आणि साधेपणा आणि एकरूपता ही 2 तत्वे याच्यामध्ये महत्त्वाची ठरली जातात. याचा संस्थापक लाओ त्से हा होता. वैयक्तिक शांतता अर्थात ध्यानयोग यावर त्यांनी भर दिलेला आहे. इसवी सन पूर्व 221 यामध्ये क्वीन राजवंशाने राज्य केले. या वंशातील क्वीन शी हुआंग हा मान्यता मिळालेला पहिला चीनी सम्राट होय. त्याने चीनमधील सर्व राज्ये जिंकली व एक संघ राष्ट्र बनवले. क्वीनचा उच्चार शीन किंवा चीन असा असल्याने त्याच्या नावावरूनच या देशाला चीन हे नाव मिळाले व ते जगभर मान्यता पावले. चीनमधून पूर्वी भारतात पांढरी साखर येत होती म्हणून तिला चीनी असे नाव पडले. नाणी पाडून जगामध्ये हुआंगने पहिल्यांदा चलनाचा वापर सुरू केला.
त्याचप्रमाणे मोजमापाच्या पद्धतीचीही त्याने सुरुवात केली. शियान येथे त्याची राजधानी होती. त्याच्या कठोर शासन पद्धतीमध्ये लहान चुकांनाही देहदंड होता. त्यामुळे प्रजेत त्याची मोठी दहशत होती. जुने ऐतिहासिक व तत्वज्ञान असलेले ग्रंथ त्याने जाळून टाकले. अनेक विद्वानांना त्याने जिवंत पुरून ठार केले. मंगोलियन टोळ्यांच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी प्रख्यात असलेली भिंत बांधायला याने सुरुवात केली. मृत्यूनंतर जीवन असते यावर विश्वास असल्यामुळे त्याने मृत्यू पश्चात राहण्यासाठी जमिनीखाली फार मोठ्या क्षेत्रावरती भव्य राजवाडे, संपत्ती, पाण्याच्या नद्या व युद्धासाठी तयार असलेले टेराकोटा सैन्य याची निर्मिती केली. तळघरातील खजिना धनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी अनेक गुप्त सापळे व आपोआप सुटणारे विष लावलेले बाण अशा अनेक गोष्टींची त्याने योजना केली. अनेकांना त्यामुळे याचा शोध घेता आला नाही व आता सरकारने ते प्रतिबंधितच ठेवलेले आहे. बीजिंग जवळील भिंत व शियान जवळील समाधी राजवाडा, टेराकोटा सैन्य यासाठी हुआंगने लोकांकडून जबरदस्तीने काम करून घेतले. अवघड जागी भिंत बांधताना अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यांना त्याच ठिकाणी दफन करून गाडून टाकलेले आहे. त्यामुळे या भिंतीचा उल्लेख जगातील सर्वात मोठे कब्रस्तान असा सुद्धा केला जातो. आपल्यानंतर आपला क्वीन वंश 10,000 वर्षे राज्य करील असा विचार मांडणारा हुआंग याच्या पश्चात हा राजवंश लवकरच संपला. क्वीन शियांग याला कायमचे जगायचे होते किंवा अमरत्व पाहिजे होते. त्यामुळे त्याने अनेक प्रयोग केले व औषधे घेतले. अर्थात या अशा अनेक औषधात पारा असल्यामुळे त्या औषधांनी त्याचा मृत्यू आला असे म्हटले जाते. वारसांची चुकीची निवड व लोकांनी केलेले बंड यामुळे त्याचा वंश लवकरच संपला. त्याच्या मृत्यूनंतर नाराज झालेल्या लोकांनी बंड केले, लुटालूट केली, शस्त्रे पळवली आणि त्याने त्याच्यासाठी तयार केलेल्या टेराकोटा सैनिक व समाधी याच्यावरती माती टाकून ते गाडून टाकले. त्यानंतर सुमारे 1974 साली उत्खननामध्ये हे टेराकोटा सैन्य सापडले आहे. शेकडो वर्ष चीनने जगातील अन्य कोणालाही आपल्या भूमीवर येऊ दिलेले नव्हते. चीनकडून युरोपीय देश कित्येक वर्षे चहा, रेशीम, मोती इत्यादी घेत होते, पण चीन त्यांच्याकडून काही घेत नव्हता. व्यापारी वृत्ती असणाऱ्या पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये अफू पाठविण्याचा व लोकांना व्यसनाधीनता करण्याचा प्रयत्न सुरू केला. 1839 ते 42 या दरम्यान पहिल्या अफू युद्धामध्ये चीनी अधिकाऱ्यांनी अफूवरती बंदी घातलेली होती व त्याला देहदंड ही शिक्षा होती. 1839 ते 42 या दरम्यान पहिल्या अफू युद्धात अफूचा मोठा ब्रिटिशांचा साठा जप्त करून चीनी अधिकाऱ्यांनी नष्ट केला. यावरून झालेल्या युद्धामध्ये चीन तंत्रज्ञानात मागे असल्यामुळे चीनचा पराभव झाला. नानकिंग तहामध्ये हाँगकाँगसह ब्रिटनला व्यापारासाठी अनेक बंदरे मुक्त करावी लागली. 1856 ते 60 या दरम्यान दुसऱ्या अफू युद्धामध्ये ब्रिटनबरोबर फ्रान्स होते. यात परदेशी लोकांना अधिक हक्क मिळाले, व्यापार व धर्म प्रसाराची सुद्धा मुभा मिळाली. या युद्धांमुळे चीनची प्रतिष्ठा कमी झाली, परकीय शक्तींचा प्रभाव वाढला. यामध्ये चीनच्या अधोगतीची सुरुवात झालेली होती व चीनला जबरदस्तीने बाह्य जगाला प्रवेश द्यावा लागला होता. येथे आपण पहिल्या भागाला स्वल्प विराम देऊन दुसऱ्या भागाकडे वळूया. धन्यवाद.